लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। रिपब्लिकन युवा सेनेमध्ये अनेक युवा कार्यकर्त्यांचा प्रवेश। युवा प्रदेश अध्यक्ष किरण धोंगडे यांची प्रामुख्याने उपस्थिती। रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या राजकीय पक्षाची पुसद तालुका आढावा बैठक व पक्षप्रवेश सोहळा शासकीय विश्रामगृह पुसद येथे आयोजित करण्यात आला होता। या प्रमुख सोहळ्याला युवा प्रदेशाध्यक्ष किरण धोंगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर यवतमाळ युवा जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धम्मदीप मोगले, ओढ्याचे तालुका महासचिव संतोष ढोकणे, सेनगावचे युवा तालुका अध्यक्ष दिनकर उबाळे, सचिव संजय वाकळे, संघटक आकाश कांबळे, मुरलीधर इंगोले, देवीदास इंगोले, उमरखेड तालुका अध्यक्ष गौतम नवसागरे, उमरखेड शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, तालुका कार्याध्यक्ष साहेबराव कदम, शहर संघटक नंदू इटकरे इत्यादी पदाधिकारी यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमरखेड तालुका अध्यक्ष गौतम नवसागरे यांनी केले, तर सूत्रसंचालन तालुका उपाध्यक्ष भीमराव खंदारे यांनी केले। या आढावा बैठकीदरम्यान पुसद, उमरखेड व यवतमाळ जिल्ह्यातील कामाचा आढावा सादर करण्यात आला। तसेच पुसद तालुका कार्यकारिणीतील नियुक्तीबद्दल आलेल्या प्रस्तावास मंजुरी देत अमोल वाढवे यांची पुसद युवा तालुका अध्यक्ष, तर विखे काशिंदे यांची तालुका उपाध्यक्षपदी, तसेच विष्णू धुळधुळे यांची तालुका संघटकपदी, तर सिद्धार्थ पठाडे तालुका सचिव, शुभम शिंदे तालुका प्रवक्ता, वाल्लव हाटकर यांची तालुका सहसंघटक, तर योगेश वाळके यांची तालुका सहसचिवपदी, साहेबराव कदम यांना उमरखेड तालुका कार्याध्यक्ष, तर शेख सलीम यांना जिल्हा सचिवपदी नियुक्ती देण्यात आली। यावेळी मान्यवरांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले, तर अध्यक्षीय मनोगत झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली। यावेळी शुभम पाईकराव, दीपक बहादुरे, प्रदीप पाईकराव, कार्तिक काळे, शुभम सूर्यवंशी, संतोष मोहाळे, मुरलीधर इंगोले, देवीदास इंगोले, धम्मदीप मोगले तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। रिपब्लिकन सेनेचा माननीय नेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन सेनेचा सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। त्याहीपेक्षा त्यांची फाउंडर म्हणून जास्त ओळख आहे आम्हाला। त्यांच्या वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य हे नेहमी लाभत राहिलेलं आहे आणि ते आज आपले अनुभवाचे दोन कार्यक्रमाचे अध्यक्ष पण सुनील भाऊ पाटील यांचं पण स्वागत करण्यात येईल। मी योगेश शिंदे, शुभम शिंदे यांना अशी विनंती करतो त्यांनी स्वागत करावं। एसटी, ओबीसी या सर्व समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी हे रिपब्लिकन युवा सेना काम करते। कुणाच्या दबावाखाली राहत नाही आम्ही, कुठल्याही व्यक्तीवर आम्ही बोलत नाही, कुणाशी आम्हाला घेणे देणे नाही, तर फक्त आम्ही सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचा आदेश पाळून या जिल्ह्यामध्ये काम चालू केलेलं आहे। आणि ते काम आम्हाला गोरगरीब मागासवर्गीयापर्यंत आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी मग कलेक्टर ऑफिस असेल, तहसील असेल, ते जे काय मुद्दे असतील त्या मुद्द्यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष तत्पर असतात आणि त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहतो। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।